हो बाई, कसे पळायला लागलेत बघितलं का तुम्ही? आपल्याला पण तसंच करायचंय पुढे जाऊन. मला तर वाटणार नाही. पाठीमागाल्या साईडला तिकडून आल्याच्या नंतर जेवायच्या हॉलमधून एक्झिट केला आणि बाहेर आलो आणि मंदिराच्या समोरच साईडला आहे वराह स्वामीचं जे मंदिर आहे ते इथं आहे. आणि तुम्ही जर एकदा तिकडल्या साईडने येत असाल तर मंदिर आहे, जे मेन मंदिर आहे बालाजीचं ते तिकडल्या साईडला आहे आणि त्याच्या अलीकडेच आहे वराह स्वामीचं मंदिर आहे. एकदम मधामध्ये जी प्रतिमूर्ती आहे ती एकदम सुंदर आहे आणि एकदा गर्दी बघा. इकडल्या साईडनं पण लाईन लागल्या, इकडून मधामध्ये जाता येते. आणि पलीकडल्या साईडला स्विमिंग पूल टाईप कुंड बनलेलं आहे पाण्याचं, ते त्याच्या पाठीमागाल्या साईडला एंट्री आहे. तुम्हाला दाखवतो मधामध्ये जाऊन आणि तिथं तुम्ही आंघोळ पण करू शकता. तुम्हाला जाऊन दाखवतो. आणि ऊन खूप जास्त पोळायले त्यासाठी एक नाही असं एक चटई हातारलं आहे ज्याच्यावर तुम्ही जाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला पायाला चटके नाही बसणार. बाकी ऊन तर खूप जास्त पडलं आहे आज. मागल्या साईडनं तिकडून मी आता मधामध्ये एंट्री केली आणि जे पूर्ण पाण्याचं कुंड आहे, कुंडामधलं पाणी जे इतकं सुंदर आहे का नाही, ते एकदम निश्चळ दिसायला लागले. पूर्ण पाण्यामध्ये आव करायला लागलेत माणसं आणि एकदम पाणी बघा किती स्वच्छ आहे, सुंदर आहे. मधामध्ये साफसफाई बी चालू आहे लगेच करायला आणि पूर्णपणे मधामध्ये पूर्ण मंदिर बनलेलं आहे. सोन्यासारखंच आहे, सोन्याचं नाही आहे पण कलर दिलाय सोन्यासारखं मधामध्ये. आणि सगळेजण इथं आंघोळ करायला लागले, ते एकदम मस्तपैकी पोहायला लागले तर. आणि तुम्ही जर येत असाल आंघोळ करायची असली तर तुम्ही इथं आंघोळ घेऊ शकता बिंदास. एकदम भारी आहे, पाणी एकदम भारी दिसायला आहे. सगळेजण आंघोळ करायला येतं आणि इथं झाड पण आहे, झाडाच्या खाली देवदेवताची पूर्ण मूर्ती आहे इथं पूर्ण इथं. आणि सगळेजण आशीर्वाद घ्यायला लागलेत, पाय पडायला लागलेत आणि गंध लावायला लागले तर पूर्णपणे. आणि इकडल्या साईडनं पण एंट्री आहे आणि तिकडल्या बी साईडनं एंट्री आहे. आणि पलीकडल्या साईडला देवाचं मंदिर आहे, म्हणजे इकडल्या साईडला ते दिसायला लागले, ते आहे बालाजीचं सोन्याचं मंदिर. आणि इथं सगळेजण आंघोळ करायला लागले. तिकडल्या साईडला होतं अन्नप्रसादालय, तिथं मग सगळ्यांना भात सांबार खाल्लं. आणि आता आम्ही आला मंदिराच्या समोर. मंदिराच्या समोरच्या एकदा तुम्हाला दाखवतो क्राऊड असं, म्हणजे गर्दी किती आहे. तिकडल्या साईडला खूप जास्त गर्दी दिसायला लागली. आणि मंदिराच्या इकडल्या साईडनं आपल्याला वरी SSD टोकन आहे, तिकडल्या साईडला जायचं जिथे की लाईन आहे SSD टोकन फ्री दर्शन आणि SSD लाईनसाठी मंदिराच्या तुम्ही साईडच्या इकडल्या साईडनं जाऊ शकता तुम्ही मधामध्ये. आणि एकदा सगळे ऊन पडायला लागले, जवळपास 4:45 वाजायला लागले तर. आणि आम्ही SSD लाईन जाणार आहोत. बाकी आता इथं पालखी निघत्या, मल्लप्पा स्वामीची पालखी निघत्या, तिथं पूजा होणार आणि त्याच्यानंतर पूर्णपणे एक राऊंड पूर्णपणे मारला जाणार. आता त्याची तयारी चालू आहे. आणि इथं सगळं जेवढं पण आहे इथं जे राऊंड मारता आपण मंदिराला एक चक्कर मारता ते पूर्णपणे बंद केले जाते. तर काय करूया आपण, जाऊया SSD टोकन आहे आपल्याकडे, जाऊया दर्शनाच्या लाईनीकडे जाऊया. आणि खूप जास्त ऊन तर आज खूप जास्त पडायला लागले. च्या पाठीमागाल्या साईडनं लेफ्ट साईडनं तुम्ही समोर या आणि अशा प्रकारचे काही सीड्या भेटतात. तिकडल्या साईडनं फ्री दर्शनाचे पूर्ण आणि 300 रुपये आले, 5चे दर्शन झालं ना साईडनं. त्या पायऱ्यानं एकदम वरी चढत जायचं, जिकडे की SSD किंवा फ्री दर्शन तुम्हाला जर माहीत नसेल तर तिकडे जाता येते इकडल्या साईडला. आणि ही इथं बिल्डिंग दिसायला लागली का, इथं आहे सुप्रवीण जे दर्शन आहे. 1 वर्षाखालील ज्यांना दर्शन लहान लेकरू आहे त्यांना 1 ते 1.5 घंटा लागते, त्यांच्यासाठी इथून लाईन लागली जाते. इथून सर्व वरी यायचं तुम्ही आणि इथं जायचं ज्यांचे लहान लेकरू आहे. इकडल्या समोर मंदिराच्या लेफ्ट साईडनं वरी जायचं इकडल्या साईडला. तर जाऊया आपण इकडं जिकडं की SSD टोकन आणि फ्री दर्शनाची लाईन आहे. वरी आल्याच्यानंतर तुम्हाला दिसते बघा इथं एंट्री सुप्रभात, जिथं की लहान लेकराची 1 वर्षाखालील मुलाला आई वडिलांना मधामध्ये एंट्री दिली जाते इथूनच. आणि इथं पण लिहिले बघा स्पेशल एंट्री दर्शन आणि व्हर्च्युअल सेवा एंट्री 300 रुपयाचं सेवा दर्शन विदाऊट टोकन. सगळ्यांना इकडे जायचं, म्हणजे आपल्याला इकडल्या साईडला जायचे. SSD टोकनवाल्याला सगळ्याला इकडून डायरेक्ट रस्ता आहे लिहिलेलं पण नाही तिथं. तर जाऊया इकडल्या साईडला. चालता पूर्णपणे तुम्हाला रस्त्याने दाखवलं, तिथं दाखवायला लागलं. शेवटी आला आम्ही, इथं लिहिलं SSD टोकन होल्डर एंट्री आणि इकडल्या साईडनं एंट्री मधामध्ये जायचं. आणि अलाउड स्लॉटेड टाईम ओनली लिहिलं इथं 27 तारखेची. तर इथून मधामध्ये जाऊया आणि इकडल्या साईडनं पूर्ण फिरत इकडल्या साईडला आलं. SSD टोकन फक्त आणि फक्त SSD टोकनवाल्याला मधा एंट्री, बाकी कुणालाच एंट्री नाही मधामध्ये. तर जाऊया मधामध्ये. आपली 7ची टायमिंग आहे आणि 5:45 वाजायला लागलेत मधामध्ये जायला. इथं लाईन चालू झाली आणि मधामध्ये तुमची जी स्लिप आहे SSD टोकनची इथं चेक होणार आणि मग मधामध्ये सगळ्याला पाठवणार. वरी दिसायला लागले का, ही आहे फ्री दर्शनाची. आणि माणसं कसे पळत यायला लागलेत राव, खतरनाक असं आहे. हो बाई, कसे पळायला लागलेत बघितलं का तुम्ही? आपल्याला पण तसंच करायचंय पुढे जाऊन. मला तर वाटणार नाही जण कसे आडायला लागले बघितलं का तुम्ही? राहायला लईच खतरनाक आहे. पण आपल्याला साईडनं शेवटी आपण मधामध्ये एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्याच्या नंतर आपल्या समोर कोणीच नाही लांबपर्यंत, फक्त आणि फक्त आपण पुढेच बहुतेक चालायला लागणार आहे. खूप जास्त भारी मजा येणार आहे. आणि फ्री दर्शनाचं कसं असते, जवळपास 18 ते 20 तास लागते म्हणून असं दर्शन केल्याने वाटतंय. आता सध्यापर्यंत तर मला वाटणं झालं की दर्शनाला आलोय म्हणून, कारण SSD टोकनला आता बघूया पुढे किती वेळ टाईम लागते. आणि मधामध्ये शेवटी आपण बसलेला मधामध्ये दिसायला लागले. आणि तिकडल्या साईडला ती फ्री दर्शनवाले किंवा 300 रुपये आली असं. जाऊया मधामध्ये. आपल्या समोर तर कोणी दिसणार झालं. समोर लगेच एक हॉल लागला. आता हॉलमध्ये आपल्याला थांबित येत का, लगेच जाऊ देते.
आपल्या साईडनं आला आणि इथं सेल फोन डिपॉझिट काउंटर लिहिलं आहे. इथंच आपले सगळे काही मोबाईल डिपॉझिट करावं लागणार आहे, कारण याच्या पुढे आपल्याला नेता येणार नाही. समोर तसं चेकिंग होते, मधामध्ये जाताना पिन तुम्ही हे करू शकता, पण सध्या तरी इथं ठेवण्याचा प्लॅन चालू आहे. बघूया मी ठेवतो का नाही. तिकडल्या समोर दिसायला लागले SSD टोकन आणि दिव्य दर्शन लिहिलं बघा. काउंटर नंबर 7 वर लिहिलेलं दिसायला लागले. आणि मेन म्हणजे जवळपास 8:30-9 वाजायला लागलेत आणि आम्ही दर्शन करून आलो. म्हणजे किती वाजता गेलो दर्शनाला गेलो आम्ही 5:30-6 वाजता दर्शनाला गेला आणि दर्शन करून आलो. लिटरली 1.5 घंट्यामध्ये दर्शन करून आलो. आणि इकडल्या साईडला मोबाईल काउंटर आहे इथं, जे की बाहेर भेटते तर तुम्हाला. आणि जर तुम्हाला मोबाईल मनामध्ये घेऊन जाऊ शकतो, जसं की मी घेऊन गेलो तर जवळपास 2.5-3 तासामध्ये आम्ही लड्डू घेऊन दर्शन करून बाहेर आलो पूर्णपणे. एकदम म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात छोटा टाईम झालेला आहे. याच्या अगोदर मी इतक्या वेळा दर्शन केलं, याच्या अगोदर इतका टाईम म्हणजे कमी मला कधीच नाही लागला. एकदम भारी दर्शन झालं. जे काल SSD टोकन घेतलं ना, मला वाटते सगळ्यात वरतीच होते ते. म्हणजे एकदम कसं व्हॅल्यू फॉर टोकन. म्हणजे तुम्ही काल रातभर आम्ही जागला, त्याच्यानंतर पूर्णपणे एकदम मजा आली राहुल. एकदम भारी दर्शन पण खूप भारी झालं, एकदम आरामशीर झालं. आणि 8:30-9 वाजता आम्ही बाहेर पण आलो. म्हणजे मेन म्हणजे हे असं याच्या अगोदर माझ्या संगत कधीच नाही झालं. तर मोबाईल घेतला मी, जसं दिसायला लागलं तुम्हाला कॅमेरामध्ये, मोबाईल घेतला आणि व्हिडिओ बनवायला लागला. तर आता तुम्हाला एक मंदिर दाखवतो. कसलं एकदम सुंदर झालं आहे. सुंदर म्हणजे त्याची लाईटिंग, रामनवमी आहे ना, तर त्याच्यामुळे लाईटिंग लावल्या मंदिरावर. एकदम भारी दिसायला लागले. ते जातो आता मंदिराकडे. लाडू पण घेतले तर 50 रुपयाला एक लाडू आहे आणि एक पावती संग तुम्हाला एक लाडू फ्री भेटतंय. लाडू घेतलेत मी. आता जातो वापस तुमच्या मंदिराकडे. मी एकदा तुम्हाला दाखवतो मंदिर कसलं भारी दिसायला लागलं. जेवायला आलो अन्नप्रसादालयामध्ये, कारण टाईम झाला 10:15 वाजायला लागले. आणि मोबाईल घेतले आणि पटकसाने अन्नप्रसादालयाकडे आलो. तर आता काय करायला लागले तर सगळा हॉल जे 10-15 मिनिटामध्ये बंद होईल, त्याच्यासाठी काय करायला लागले तर पूर्णपणे हॉल पूर्ण फुल झाला आहे. त्याच्यासाठी इथं बघा प्लेट दिसायला लागले. तर प्लेट घ्यायचे तिकडून आणि इथं असं काय भात सांबर घ्यायचं. तिकडल्या साईडला पूर्णपणे लाईनने यायचं बघा दिसायला लागले. पूर्णपणे तिकडे भात सांबर घेतलं आणि इथं आता बसूया आणि खाऊया भात सांबर. त्यानंतर खीर, भाजी सकाळचीच होती आणि पूर्णपणे चटणी. एकदम भारी दिसायला लागले आणि सगळेजण लाईनीनं घेतलंय मधामध्ये खायला. तर आपण खाऊया भात सांबर. जेवायचा टाईम झाला म्हणून आम्ही अन्नप्रसादालयामध्ये गेलो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट झाली, वाईट नाही तेवढी पण लाईटिंग बंद झाली राव. मला दाखवायची होती तुम्हाला, असली भारी लाईटिंग केली की नाही, तसं मी उद्या दाखवेन ना. आणि या व्हिडिओमध्ये दाखवायची दर्शन झाल्याच्या नंतर. लाईटिंग खूप जास्त सुंदर दिसू लागली. पाठीमागं ह्याचा रामाचं व्ह्यू एकदम सुंदर अशी दिसू लागली. मेन म्हणजे लाईटिंगच बंद झाली. जवळपास 11:15 वाजायला लागलेत आणि 10:30 वाजताच म्हणजे लाईटिंगच बंद करून टाकले. दाखवतो एकदापणे, तरी पण थोडंसं आसपासला दाखवतो. हो भाई असं दिसायला लागले पूर्णपणे मंदिर. आणि दिसायला लागले ते पूर्णपणे जे लाईटिंगचे साईड दिसायला लागल्या पूर्णपणे लावलेली, ती पूर्ण बंद करून टाकल्या. मधामध्ये थोडंसं तुम्हाला झलक दिसत असेल, ती दिसायला लागल्या पूर्णपणे. आणि असं काय संध्याकाळचं वातावरण आहे. तसं बघायला गेलं तर गर्दी आहे खूप जास्त. तिकडल्या साईडला दिसायला आले आणि तिकडं त्या मंदिरापाशी पण लाईटिंग दिसायला लागले. तिकडं दिवे ज्योत लावायला आले, सगळेजण दिवे लावते त्या मंदिरामधून पाया पडून आल्याच्या नंतर. बाकी मंदिर मला दाखवायचं होतं, खूप जास्त सुंदर तर दिसणार होतं, पण काय करणार, लाईटच बंद झाली. बाकी उद्या तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. 10:30 वाजता बहुतेक बंद होते, रातभर चालू नसते वाटतं लाईट. कारण मी जेव्हा आम्ही दर्शन करून आलता तेव्हा लाईट चालू होते ना, आता पूर्णपणे लाईट आहे ते बंद झालं मधामध्ये दिसायला लागले. आणि तिकडल्या साईडला एंट्री आहे आणि तिकडे लाडू घेऊन आलता मधामधून आणि इकडून असं थांबला पूर्णपणे. हे दिसायला लागले पूर्ण लाईटिंग. तशी अजून बी लाईटिंग आहे पण तेवढी काही विषय दिसणार झाले. एवढं पूर्ण लाईटिंग जेव्हा बंद झाली का नाही तेवढं पण पूर्ण क्लोज होतं. तर बस हा व्हिडिओ इथपर्यंत घेऊया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका, कारण जवळपास 2 ते 3 घंट्यामध्येच आपलं दर्शन झालेलं आहे. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये तो खास बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला उद्या लाईटिंग पण दाखवेन. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.